नमस्कार, मी पूनम केतकर आणि आज आपण बोलणार आहोत मेटाबॉलिझमबद्दल. सो मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर तुमची बॉडी तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे, फूड आहे, ते एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. सो मेटाबॉलिझम इज लाईक युअर बॉडीज एनर्जी इंजिन. म्हणजे कारमध्ये कसं आपण फ्युएल टाकतो आणि कारचं इंजिन कार चालवते, तसंच फूड इज लाईक फ्युएल फॉर युअर बॉडी आणि मेटाबॉलिझम ते फूड बर्न करतं आणि तुमची बॉडी चालू राहते. सो मेटाबॉलिझममध्ये रेस्टिंग मेटाबॉलिझम पण असतो. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही रेस्ट करता तेव्हा पण तुमची बॉडी कॅलरी बर्न करते, म्हणजे ब्रिदिंगसाठी म्हणा, सेल रिपेअरिंगसाठी म्हणा किंवा डायजेशनसाठी म्हणा. आता काही काही लोकांचा मेटाबॉलिझम स्लो असतो, काही काही लोकांचा फास्ट असतो. म्हणजेच काय, तर काही काही लोकांचं शरीर असतं ते कॅलरी क्विकली बर्न करतं आणि काही काही लोकांची बॉडी कॅलरी स्लो बर्न करतं. सो तुमचा जो मेटाबॉलिक रेट असतो तो बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करतो. म्हणजे तुमचं एज असतं, तुमचं ॲक्टिव्हिटी लेवल म्हणा, तुमचं जेनेटिक्स म्हणा किंवा तुमचं मसल मास म्हणा एक्सेट्रा. तर तुम्ही तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करू शकता का, वाढवू शकता का, तर त्याचं उत्तर आहे हो. तर काय केलं पाहिजे, तर एक म्हणजे तुम्ही प्रोटीन, इनफ प्रोटीन खा. कारण की प्रोटीन बर्न करण्यासाठी तुमच्या बॉडीला जास्त कॅलरीज लागतात आणि प्रोटीन प्रिव्हेंट्स अँड बिल्ड्स मसल्स. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आहे स्टे ॲक्टिव्ह थ्रू आउट अ डे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आहे मसल्स वाढवा. मोर मसल्स हाय मेटाबॉलिझम, सो स्टार्ट वेट ट्रेनिंग. देन स्टे हायड्रेटेड थ्रू आउट अ डे. डिहायड्रेशनमुळे पण तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं. त्याच्यानंतर 7 ते 8 तासाची झोप आणि तुमचं मॅनेज युअर स्ट्रेस लेवल्स. कारण पुअर स्लीप आणि हाय स्ट्रेस लेवल्स पण तुमचं मेटाबॉलिझम कमी करतं. आणि लास्टली हॅव बॅलन्स न्यूट्रिशन आणि अवॉइड क्रॅश डाएट्स. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. ग्रॅटिट्यूड.